की आपण पालघर जिल्हा पूर्ण बघतायत, आत्ताची परिस्थिती नेमकी भाजपची इथे काय आहे? सर, पालघर जिल्ह्यामध्ये नेमकं आता सध्याची परिस्थिती एक नंबरवर आहे. कारण ह्याचं मागचं एकच कारण आहे, जे 8-10 महिन्यामध्ये बावनकुळे साहेब जे आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी जी रचना लावली बूथ अध्यक्ष, त्याच्यानंतर आपला सुपर वॉरियर, शक्ती प्रमुख, त्याच्यानंतर आपल्या बूथची स्तरीय कमिटी. आणि तुम्हाला सांगतो साहेब, आमच्याकडे लोकसभा खासदार नसताना, आमदार नसताना, पण तुम्ही आमची संघटना बघा, रोजची मिटिंग व्हायची, प्रत्येक बाजूला रोजचे काम यायचे केंद्रावरून, ते धोरण, त्याच्यात भरपूर योजना ते लोकांना पोहोचवायच्या आणि कार्यकर्ता आमचे प्रेमाने यायचे. आणि आज ही मिटिंग झाली, ते बघितलं सर कार्यकर्ता कसं त्यांचे बोलतात ना, जे मॅनेजमेंट आमची पक्षाची, तुम्ही आज ही कार्यक्रमामध्ये बघितलं असेल तर लोकसभा ही पालघर विधानसभा, डहाणू विधानसभा, विक्रमगड विधानसभा आणि बोईसर विधानसभा, हे चारही विधानसभामध्ये आम्हाला लीड भेटणार, बहुजनवरही लीड भेटणार आणि 100% अवघाटावर भेटणार. लढत कोणाशी? लढत आमची बहुजनवर होणार. म्हणजे बहुजन विकास आघाडीबरोबर तुमची लढत होणार. आणि उबाटा 3ऱ्या नंबरवर आहे. उबाटा 3 नंबरला. 3 नंबर. किती मतांनी विजयी होईल असा अंदाज आहे तुमचा? आमच्या मतात 1.25 लाख प्लस व्हायला पाहिजे. 1.25 लाख प्लस. तुमची काही नाराजी होती म्हणजे आधी तुमची शिवसेनेवर नाराजी होती, राजेंद्र गावितांवर नाराजी होती? सर, आमची नाराजी शिवसेनेवर नव्हती ना, महायुतीचे कोणी मंत्री असतील, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, त्यांच्या नाराजीच नव्हती. आमच्या जी व्यथा होती कार्यकर्त्यांची आणि पूर्ण जिल्ह्याची जी व्यथा होती, माझी पर्सनल नाही, तर आम्ही पक्षाला सांगितलं आणि पक्षाने त्याच्यावर जे निर्णय घ्यायचा त्यांनी घेतलं. म्हणजे आत्ता सगळं पॅचअप झालंय? त्याच्यापच आहे ना साहेब, पक्ष फाटलेलाच नाही कधी साहेब विषय. नाही, महायुती 100% साहेब. आता बघा, मंचावर शिंदेसाहेबचे शिवसेनेचे दोन्ही जिल्हाध्यक्ष बसलेले, आरपीआयच्या जिल्हाध्यक्ष होते, त्याच्यानंतर मनसेचे दोन्ही जिल्हाध्यक्ष होते, त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे आनंदभाई जिल्हाध्यक्ष बसलेले, सर्वच बसलेले प्रामाणिक सर्वच काम चालू. आणि काल मुख्यमंत्री साहेबांनी सायलेंटला मिटिंग घेतली शिवसेनेची आणि त्यांनी ताकीद दिली सर्वांना, ते प्रामाणिक काम जे महायुतीचं व्हायला पाहिजे आणि ही संधी शेवटची महायुतीसाठी आहे जिल्ह्याला, त्याला फायदा होईल. 100% होणार सर. तुम्हाला जो वेळ जो आहे तो कमी मिळाला, म्हणजे अगदी आईन नॉमिनेशन सर 3 तारीखला सबमिट झाला ना, 14 तारीख 10 दिवसात झाले प्रचाराला. मॅक्झिमम ऑल ओव्हर आम्हाला 14 दिवसात प्रचारला भेटणार. जे उमेदवार महिना अगोदर डिक्लेअर झाला असताना आम्हाला क्लिअर सांगितलं असं की उमेदवार डिक्लेअर तुम्ही कामावर लागा, तर आम्ही 1 महिन्यामध्ये ह्याच्यापेक्षा ताकदीने अजून काम केलं असतं. आता पोहोचाल का? ते 100% पोहोचणार सर. आणि पोहोचायची गरजच नाही सर. तुम्हाला महत्वाचं सांगतो, आमची बूथ रचना आहे ना, 2253 बूथ आहे लोकसभा, पालघर लोकसभाला 2253 बूथ मध्ये मॅक्झिमम 200-250 बूथवर आमचे कार्यकर्ता नसतील, हे नसतील, बाकी 2000 बूथवर बूथ अध्यक्ष, सुपर वॉरियर, शक्ती प्रमुख आणि बूथ कमिटी आहे. त्याचा फायदा डॉक्टर हेमंत सवरांना होईल. सर, डॉक्टर हेमंत सवरा एक चांगला उमेदवार आहे, डॉक्टर स्वतः आहे आणि जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या भरपूर विषय आहेत, जे ग्रामीणमध्ये आदिवासी जे भाग आहेत, आपला मुखाडा, जव्हार, विक्रमगड, तलासरी, ह्याच्यामध्ये डॉक्टर जेव्हा निवडून येतील तर त्यांचा अनुभव ह्याचा डॉक्टर हे आरोग्यामध्ये भरपूर मदत होईल. म्हणजे इथली आरोग्याची परिस्थिती बदलून जाईल. 100% पूर्ण आपण जिल्ह्यामध्ये बघितलं तर अनेक प्रश्न आहेत. आता एक प्रश्न आमच्या डहाणू तालुक्यात एक प्रश्न मांडला साहेबच्या सोबत, तर UDPCR जेव्हा इतर जागेवर लागू आहे, पालघर बोईसरमध्ये, तसं महाराष्ट्रामध्ये लागू आहे, ते नियम आमच्याकडे लावा. 91 नोटिफिकेशनचं लागलेलं आमच्याकडे, इको फ्रजाइल झोन म्हणून डिक्लेअर केलं. त्याच्यानंतर विकास डेव्हलपमेंट सर्व बंद झालं. आता ते UDPCR मध्ये ते देवेंद्रजींनी शब्द दिला आम्हाला की 100% याच्यामध्ये आम्ही बदल करणार आणि एन्व्हायरमेंट पण सुटेबल राहील आणि डेव्हलपमेंट कसं होणार त्याच्यावर आम्ही तुम्हाला प्लॅन वर्क करून तुम्हाला दाखवणार. कुपोषण आहे, कुपोषणचा फार प्रमाणात कमी झालेला आहे. तुम्ही चेक करा आकडे बघा, 5 वर्षात. स्थलांतरचा विषय मी तेच सांगितलं साहेब, आमच्या डहाणू तालुक्याला स्थलांतर होतो, त्याच्यानंतर तलासरीमध्ये होतो, मुखाडाला होतो. आता फार मोठे मोठे प्रोजेक्ट आपल्या जिल्ह्याला, जसं बोईसर आहे, तसं दापचिरीमध्ये आता एअरपोर्ट येणार आहेत, बाकीचे प्रोजेक्ट येणार आहेत, तर भरपूर लोकांना आता रोजगार भेटणार आहे. वसईमध्ये काय लीडवर असाल ना सर? वसई नाला सोपा. वसईमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर एक बरोबर चालणार आहोत आणि नाला सोपाला 100% लीड घेणार. नाला सोपा 100 विधानसभा लीड घेणार. कितीचा लीड असेल आपला? सर, नाला सोपाला कमीत कमी 40,000 ते 60,000च्या वरती असेल. 40,000 ते 60. तुम्ही 2014च्या आकडे बघा, 2018च्या बघा, 2019च्या बघा. आणि येणाऱ्या काळमध्ये हितेन ठाकूरजी ते साहेबचे 3 आमदार आहेत ना, एखादा आमदार निवडून आला ना, फार मोठी गोष्ट आहे. त्यांचे आमदार पण निवडून येणार नाही आणि खासदार येण्याचा आता प्रश्न. खासदार तर विषयच नाही साहेब. एक आमदार आला ना निवडून 3 मध्ये, मागचं समीकरण बघा, 2000 युती तुटली म्हणून त्यांचे 3 आमदार आले आणि 2019 मध्ये काय कारण सर, तुम्ही बोलत नाही ओपनली, पण काय कारण सर त्यांचे 2 आमदार आले.
पण हे टायमाला 3 मधून एखादा आमदार आला ना साहेब, तर आता त्यांच्या एवढ्या वर्षाचं राजकारण आहे साहेब, आता संपणार. यावेळेस भाजप त्यांचं राजकारण संपवणार. भाजप नाही साहेब, लोक संपवणार. वसईविरार नालासोपाला जाऊन बघा ना साहेब, मागे 2019ला जेव्हा मतदान झालं आम्हाला, त्यांनी पाणी बंद केलं नालासोपाला. अतिक्रमण मधून नोटीस काढली, लोकांना घर तोडतो हे तोडतो. हे ब्लॅकमेलचे काम जास्त. मी भाषणामध्ये बोललो ओपनली की यतीन ठाकूर ब्लॅकमेलर आहे, त्याची दुकान बंद व्हायला पाहिजे पहिले. मी ओपनली भाषणामध्ये बोललोय ऑन रेकॉर्ड. त्याचा परिणाम आता होईल. आणि मतदार तुमच्याकडे येईल. 100 नाही, मतदार ऑलरेडी त्याच्यासाहेब कसं माहिती आहे का, तुम्ही 2014 बघा, नालासोपाला विधानसभाला 2014, 2018, 2019 आपल्याला तीन इलेक्शनमध्ये 40 ते 60 हजारची लीड भेटलेली आहे. ते जर पुस्तक लीड भेटली लीड